महाराष्ट्राने मागच्या काही वर्षात अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या, परंतु आता एक नवीन राजकीय समीकरण उदयास येताना दिसत आहे। कारण दोन ठाकरे बंधू जे आहेत हे एकत्र याच मंचावर दिसणार आहेत, ज्या मंचावरती मी सध्या उभा आहे। हो, मी वरळी डोम या ठिकाणी आहे आणि इथे या मंचावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जवळपास 19 ते 20 वर्षांनंतर आपल्याला एका मंचावर एकत्रित एका विषयाला घेऊन सोबत दिसणार आहेत। आणि त्यासाठीच मनसे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर त्यांचे महत्त्वाचे प्रमुख नेते आहेत ते असतील, हे या ठिकाणी एकत्रित ह्या विजय सभा विजय रॅलीच्या आयोजनात व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर माजी खासदार विनायक राऊत थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेले आहेत। आमदार अनिल परब हे सुद्धा तयारीवरती लक्ष ठेवून आहेत। त्याचबरोबर मनसेचे नेता अभिजित पानसे असतील किंवा शालिनी ठाकरे असतील, हे सुद्धा मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही भाऊ एकत्र आल्याने येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर ह्या डोमबाबत बोलायचं झालं तर हा डोम जो आहे या ठिकाणी जवळपास 10,000 लोकांची बसण्याची आसन क्षमता आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात LED स्क्रीन लावून आत बाहेर जेवढी लोक येतील त्या सर्व लोकांसाठी राज ठाकरे काय बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलतात भाषणांमध्ये हे ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तितक्याच मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुद्धा व्यवस्था या डोमच्या फॅसिलिटीमध्ये आहे। परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, वरळीमध्ये असलेला हा डोम यासाठीही महत्त्वपूर्ण मानला जातो कारण हाच वरळी मतदारसंघ जो आहे, ह्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत आमदार म्हणून, आणि त्यांना त्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणुका होत्या राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला होता। आणि अनेक उतार चढाव दोन्ही पक्षाने बघितले, दोन्ही नेत्यांनी बघितले आहेत। परंतु सध्याची प्रतिकूल राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही भाऊ हे मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्रित येऊन स्वतःचं राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी पुन्हा एकदा उभारणार का, त्याला एक नवीन उभारी देणार का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि मला वाटतं याचमुळे उद्याचा जो दिवस असेल तो खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यावरती फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।